Hello student. Today we are going to study next article, algebra of matrices. After complete types of matrix and example on types of matrix. At algebra of matrices, we know that there are basic four concepts: addition, subtraction, multiplication and division. Such a types. There are four algebra: equality of matrices, multiplication of matrix by scalar, addition of matrices, addition as well as subtraction of matrices आणि मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. ह्या चार अल्जेब्राचा आपल्याला मॅट्रिक्स मध्ये अभ्यास करायचा आहे. आपण वन बाय वन कंप्लीट करूया. फर्स्ट बघू इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. आता इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस मीन्स काय बघा, जर दोन मॅट्रिक्सला इक्वल म्हणायचं असेल तर ते दोन मॅट्रिक्स त्यांची ऑर्डर काय पाहिजे, सेम. ऑर्डर ऑफ ए अँड बी काय पाहिजे, सेम. जर ए आणि बी दोन मॅट्रिक्स किंवा त्यांना इक्वल म्हणायचं जर त्यांची ऑर्डर सेम असेल आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट लगतचे एलिमेंट a11 ए चा एलिमेंट काय असतो a11, बी चा एलिमेंट b11 इक्वल पाहिजे, सेम. a12 b12, a21 b21, a22 b22. जर त्याची सेकंड ऑर्डर असेल 2/2 तर असे असतील. ए ची ऑर्डर जेवढी आहे तेवढीच काय पाहिजे, बी ची ऑर्डर असेल तर, आणि दोन्हीचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील तर ए आणि बी ला काय म्हणायचं, इक्वल मॅट्रिक्स. अँड इट इज डिनोटेड बाय ए इक्वल टू बी. ए आणि बी हे असे इक्वल दाखवतात. जर ते इक्वल असतील तर आपल्याला काय करायचंय, त्यांची डेफिनेशन आणि एक्झाम्पल. आणि हे झाल्यानंतर मग परत फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या तिन्ही आर्टिकलवर कंबाईन एक्झाम्पल आहे. आपण आता काय करू, वन बाय वन याची डेफिनेशन समजून घेऊया आणि त्याचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. याची डेफिनेशन समजून घेऊया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. याच्या डेफिनेशन तुम्ही पुस्तकातले आहे तशी ऍड करायचे. कशाची, इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस, जेणेकरून तुम्ही बुक्स बघू शकाल. त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक बघता येईल. हे डेफिनेशन का तो थेरॉटिकल पार्ट आहे, मी लिहून देणं किंवा बुक्स मध्ये लिहिणं ते एकच आहे. आपण इथे काय घेऊ, त्या टाइपचं एक्झाम्पल. कशावरचं, इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. कधी म्हणायचं इक्वल, जर दोन ए आणि बी मॅट्रिक्सची ऑर्डर जर सेम असेल आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असतील तर त्याला काय म्हणायचंय, इक्वल मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय ए इक्वल टू बी. जर असं दिलं असेल तर आपण समजून घ्यायचं त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत, त्यांची ऑर्डर सेम आहे. किंवा ऑर्डर सेम आहे, एलिमेंट इक्वल आहेत तर ए इक्वल टू बी. आपण याच्यावरच एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा, इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस आपण एक्झाम्पल फर्स्ट बघूया. इफ फर्स्ट रो 2a minus b equal to 4, second row -7 2 equal to 1 4 -7 a plus 3b, then find a and b. मध्ये इक्वल टू साइन आहे, काय समजतं तुम्हाला, a मॅट्रिक्स, b मॅट्रिक्स, ऑर्डर काय 2/2 2/2, ऑर्डर समजते, दोन रो दोन कॉलम आणि इक्वल टू साइन आहे म्हणजे दोन मॅट्रिक्स काय इक्वल आहेत. इक्वल असतील तर काय असतात, त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असतात, इक्वल असतील. इक्वल असतील तर मग काय फाइंड करा, ए अँड बी. मग बाय वी हॅव टू ए मायनस बी 4 -7 2 1 4 -7 a plus 3b by इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. करस्पॉन्डिंग एलिमेंट काय येतात, इक्वल. 2a minus b equal to 1 इक्वेशन फर्स्ट. 4 equal to 4 -7 equal to -7, सेम 2 equal to a plus 3b असं लिहितो ना, a plus 3b equal to 2. सेकंड, हे झाले दोन इक्वेशन. याच्यावर काय समजतं तुम्हाला, करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत म्हणून दोन इक्वेशन भेटले. आपले a आणि b फाइंड करायचं ना, दोन इक्वेशन दोन अननोन. 10वी पर्यंत झाले तुम्हाला. x आणि y फाइंड करा. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, तसं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथे व्हेरिएबल काय, a अँड b. तर आपली मेथड 10वी ची तुम्हाला माहित आहे, 10th स्टँडर्ड मध्ये काय यूज केलं तुम्ही, टेकिंग, ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग. इथे काय करूया आपण बघा, 2a minus b a plus 3b 1 2, इथं मायनस प्लस आहे ना, काय करताय आपल्याला इथं, टेक 3 into 1 प्लस सेकंड. 3 न फर्स्टला मल्टिप्लाय करू, सेकंड मध्ये काय करू, ऍडिशन.
आपल्याला त्याचा बेनिफिट काय भेटल, हे -3b + 3b काय होईल, कॅन्सल. काही जण अदरवाइज करतील, याला 2 ने मल्टिप्लाय करतील, फर्स्ट मायनस 2 सेकंड, 2 ला सेकंड मल्टिप्लाय करून फर्स्ट मध्ये काय करतील मायनस, ते पण चालतंय. तुम्हाला जे सोपं वाटेल, जे समजेल ते स्टेप फक्त यूज करायचे. मॅथ्स मध्ये 2-3 मेथड असतात एखादे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. तर ते कॅल्क्युलेशन 2 ते 3 टाइप करता येते. 3 ने मल्टिप्लाय केलं काय, 6a - 3b = 3, मल्टिप्लाय टू बोथ साइड असते ना इथं, प्लस सेकंड इक्वेशन ॲज इट इज a + 3b = 2 ॲज इट इज, -3b + 3b काय झालं, कॅन्सल. काय आलं इथं, 7a = 5, 3 + 2 काय आलं 5, देअरफॉर a = काय आलं 5/7. हे 7 काय आलं इकडं, मल्टिप्लायचं काय होईल, डिवाइड. हे झालं a फाइंड केलं आपण. आता नेक्स्ट काय फाइंड करायचं, मग b, पुट a = 5/7 इन, कुठं पुट करू आपण, फर्स्ट मध्ये b भेटल, 2 * 5/7 - b = 1. हे काय झालं, 10/7 - b 1 10/7. हे 2 * 5 10/7. हे प्लस इकडे काय होईल, मायनस b फाइंड करायचं ना आपल्याला इथं. ह्याच्यामध्ये काय बघा, -b डिनॉमिनेटर किती आला, 7 7 - 10 किती आलं, -3 आलं. डायरेक्ट समजते का, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 - 10 काय, -3/7. हे मायनस मायनस काय होईल, प्लस. b ची व्हॅल्यू काय आली, b = काय येईल, 3/7. देअरफॉर a = 5/7, b = 3/7. बस समजलं का कॅल्क्युलेशन. मी काही स्टेप डायरेक्ट केले, एकदम सिंपल स्टेप आहे. तिथं 2 * 5 = 10 10/7. मला b फाइंड करायचं. ही प्लस टर्म काय इकडं, मायनस. एक स्टेप काय केले, डायरेक्ट केले आहे. मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला राईट करता येईल. हे एक्झाम्पल राईट करा, a आणि b ची व्हॅल्यू. आफ्टर कंप्लीट फर्स्ट अल्जेब्रा आपण याची डेफिनेशन बघितली बरोबर, आणि हे एक्झाम्पल बघितलं. आता सेकंड बघू, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर. याचं मीनिंग काय होतं बघा. समजा इफ सेकंड अल्जेब्रा बघतोय, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर, किंवा काय म्हणायचं, स्केलर मल्टिप्लिकेशन. सपोज इफ ए मॅट्रिक्स आहे, देन k * a असं लिहिलं मी, तर याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स A बाय K. ए मॅट्रिक्सच्या ऑल एलिमेंटला k न मल्टिप्लाय केले, मला काय म्हणायचं, KA. हे k इज स्केलर, म्हणजे काय, A 2A A 3A, सेम B असेल तर 2B 3B, म्हणजे 2 3 डॅश k काय स्केलर आहे. बट आपण डिटरमिनंट मध्ये काय करतो, स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एका रो किंवा एका कॉलमला काय करतो, मल्टिप्लाय. बट मॅट्रिक्स मध्ये पूर्ण डिफरंट आहे. के म्हणजे a च्या ऑल एलिमेंटला k ने मल्टिप्लाय करायचं, याला काय म्हणतात, स्केलर मल्टिप्लिकेशन. हे पण एकदम सिंपल आहे. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल, इफ a = 3 - 4 2 5, then find 2a and 3a. ठीक आहे, आपण 2 आणि 3 दोन स्केलर 2a आणि 3a फाइंड करू. मग लेट 2a = 2 * a 3 - 4 2 5. a तर दिले तुम्हाला, मी a ची व्हॅल्यू पुट अप केली. डेफिनेशन काय झाली, ते ह्या स्केलर न मल्टिप्लाय करा टू ईच टर्म. मग 2a काय बघा, 2 * 3 6, 2 * -4 -8, 2 * 2 4, 2 * 5 10. हा झाला तुमचा 2a. मल्टिप्लाय a बाय 2, याला काय म्हणतात, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 ऑफ द गिवन मॅट्रिक्स. सेम आपण काय फाइंड करू शकतो, 3a 3 * a. बघा a मध्ये 3 - 4 2 5, 3 ने मल्टिप्लाय करा. आपण a घ्यायचा ॲज इट इज, 2a 2 ने मल्टिप्लाय, 3a 3 ने मल्टिप्लाय, काय येईल, 9 - 12 6 15. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट येणार नाही, एकदम सिंपल आहे. हे पण राईट करा, 2a आणि
3a. ह्याच्यानंतर आपण काय घेतो नेक्स्ट. आफ्टर कंप्लीट 2 algebra we start 3rd algebra, addition of matrices. If a and b with two matrix of same order, we come to the same order पाहिजे. a ची जोडी ऑर्डर आहे 2/2, b ची पण 2/2, a ची 3/3, b ची 3/3, a ची 2/3, b ची 2/3 असं असेल तर त्यांची ऍडिशन करता येते. If a and b are same order matrices, then their addition is given by a plus b. मग या a plus b मध्ये काय करायचं, त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची काय करायचे, ऍडिशन करायचे आहे. बघा एक्झाम्पल क्लिअर होईल तुम्हाला. If a equal to 2, 3, 4, 1, 5, 6 किती आहे ऑर्डर 2/3 and b equal to 4 minus 5 6 0 2 3, then find a plus b. कोणतं पण एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकता. इथं याची ऑर्डर पण काय बघा 2/3. जर ऑर्डर सेम असेल तर काय होते ऍडिशन. तर ऍडिशन काय बघू आपण इथं सोल्युशन मध्ये. लेट a plus b equal to 2 ची व्हॅल्यू 2 3 4 1 5 6 सेकंड रो प्लस b ची व्हॅल्यू 4 minus 5 6 0 2 3. तर a plus b काय सांगते बघा. करस्पॉन्डिंग ऍडिशन 2 plus 4 डायरेक्ट पण लिहू शकता 2 plus 4 6. बट फर्स्ट एक्झाम्पल आहे. नेमकं करस्पॉन्डिंग ऍडिशन म्हणजे काय आपण दाखवतो इथं 3 प्लस बट इथं -5 आहे ना. 3 minus 5 आणि पुढचं काय 4 plus 6. नेक्स्ट सेकंड रो 1 plus 0 5 plus 2 6 plus 3. बघा काय डाऊट आहे का इथे कंप्लीट झालं. आता इथे लास्ट आन्सर काय येतं बघूया आपण इथं. ठीक आहे लास्ट आन्सर काय येतंय a plus b equal to किती आहे आन्सर 6 3 minus 5 minus 2. ऍडिशन आहे म्हणजे जे साइन आले तेच करायचं ना करस्पॉन्डिंग ऍडिशन. 4 plus 6 10 1 7 9 याला म्हणायचं करस्पॉन्डिंग ऍडिशन. हे पण एकदम सिंपल आहे. हे जर 3 अल्जेब्रा, या 3 अल्जेब्राचे डेफिनेशन बुक्स मध्ये तुम्ही राईट करायचे. या 3 वरचे 1 बाय 1 एक्झाम्पल सॉल्व करून दिलेत ते चेक करा. आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये या 3 वरची कंबाईन एक्झाम्पल घ्यायचे जे आपल्याला परीक्षेला असू शकतात. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस आहे ते डिफरंट आर्टिकल आहे. हे 3 कंप्लीट झाल्यानंतर आपण ते स्टार्ट करणार आहोत. आणि हे 3 आर्टिकल आणि ह्याची कंबाईन एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्ही 3 अल्जेब्रा बघायचे. कुठले अल्जेब्रा इक्वालिटी ऑफ 2 मॅट्रिसेस, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. सेम ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये काय असते a minus b मायनस असेल तर काय होणार आहे मायनस. इच नंबर काय मायनस. ते पण आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू कंटिन्यू करू. आज थांबूया तोपर्यंत याचा होमवर्क करायचा. ठीक आहे धन्यवाद.